येथील मतदान केंद्रावर सोमवारी केंद्रीय मंत्री तथा भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी पोलीस आणि मतदार केंद्राबाहेरील नागरिकांना दमदाटी शिवीगाळ केली होती। या प्रकरणी त्याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। समाज माध्यमांवर चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेमध्ये मतदान केंद्र होते। या केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता। त्यानंतर कपिल पाटील स्वतः या मतदान केंद्रावर आले। त्यांनी येथील बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती। तसेच मतदान केंद्राबाहेरील नागरिकांना देखील दमदाटी आणि शिवीगाळ केली। या प्रकरणाचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर कपिल पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।